नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 32 साईज प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कटिंग सांगणार आहे. बोटनेक आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मी ते ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 15 इंच आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतला म्हणजे 16 इंच. आणि छाती होती 36ची, तर 36चा चौथा भाग 9 घेतला आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी. आणि कमर होती 32, तर 32चा चौथा भाग 8 घेतला आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतले. आणि शोल्डर होतं 15 इंच, तर 15चा हाफ घेतला तर 7.5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे. आपण जेवढं शोल्डर घेतो तेवढंच मुंडासुद्धा घ्यायचा असतो बोटनेकसाठी. तर मी इथे 7.5च मुंडासुद्धा घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी मी पाठीमागील भागाची कटिंग करत आहे. समोरील भाग वाढून घ्यावा लागते आपल्याला त्याच्यासाठी. तर इथे मी पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे. तर इथे मुंड्याचा आकार देत आहे पाव इंचावरती. पाव इंचावरती मुंड्याचा आकार दिलेला आहे. तर आता कटिंग करून घेत आहे. तर इथे पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. तर आता मी समोरील भागाची कटिंग करत आहे. तर कपडा कुठून ॲडजस्ट होईल ते बघत आहे. तर इथे कपड्यावरती पाठीमागील भाग ठेवून घेतलेले आहे. पाव इंच पलीकडच्या साईडला सोडून आता जशास तसे मी मार्किंग करून घेत आहे आधी. तर इथे मी मार्किंग करून घेतलेले आहे. तर आता सगळ्यात आधी समोरील मुंड्याचा आकार देत आहे. तर पाव इंच मधल्या साईडने टिक केलेले आहे. आता पाव इंच मार्किंग केलेले आहे. तर पाव इंचावरतीच मधल्या साईडने पुढील मुंड्याचा आकार दिलेले आहे. तर आता साईड पार्टला 1-1 इंच वाढवून घेतलेले आहे शिलाईसाठी. आणि खालच्या साईडने पाव इंच वाढवून घेतलेले आहे शिलाईसाठी. आणि हुक आणि लोकच्या पट्टी पुढे सुद्धा पाव इंच वाढवून घेतलेले आहे. तर आता कटिंग करत आहे समोरील भागाची सुद्धा. फक्त 5 मिनिटात कटिंग करून होतील अशा पद्धतीने मी माहिती सांगितली आहे. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता समोरील गळ्याची मार्किंग करत आहे मी. समोरील गळा होता 6.5 इंच, तर मी ते 6.25 इंच घेतलेले आहे. आणि शोल्डर घेतलेले आहे 3 इंच. गळा घेतलेला आहे 4 इंच. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. समोरील गळा होता गोल. जैसी तो उनको कहाँ छुपाऊं? लगा पेड़ के पीछे नहीं, ये जगह ठीक है. हिंदी में 3, 2, 1. तर आता मी टक्स पॉइंट देऊन घेत आहे. तर खालच्या साईडने रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि उंची घेतलेली आहे 4 इंच टक्स पॉइंटसाठी. तर अशा पद्धतीने प्रिन्स कटला मार्किंग देऊन बघा टक्स पॉइंटसाठी. तर तुमचा फुगा खूप व्यवस्थित बसेल, चपटा होणार नाही. आणि 1 इंच ह्या साईडला आणि 1 इंच पलीकडच्या साईडला मार्किंग केलेली आहे शेप देण्यासाठी. तर
मुंड्याच्या साईडला मी 6 इंचावरती टिक केलेली आहे. आता प्रिन्स कटचा शेप देत आहे. साईड पार्टचा मध्य काढून मध्यापासून 3.5 इंचावरती टिक केलेली आहे टक्स पॉईंटसाठी. 4 टक्ससाठी आपण जसं शिलाई देतो तसंच थोडासा कपडा पकडून शिलाई द्यायचा, म्हणजे आपला पफ जो आहे तो व्यवस्थित येईल. तर इथे पुढील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. तर अशा पद्धतीने बोटनेकचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर इथे पाठीमागील भाग आणि समोरील भागाची कटिंग झालेली आहे. तर आता मी बाहीसाठी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे 1/2 इंच सोडून. तर इथे पाठीमागील मुंड्याचा आकार आलेला आहे 10.5 इंच. तर इथे मी कपडा घेतलेला आहे, डबल फोल्ड आहे. आता त्याला 4 पदरी केलेले आहे, म्हणजे दोन्ही भाग एकत्रच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने. तर मुंडा घेतलेले आहे 10.5 इंच आणि ब्लाऊजची उंची होती 11 इंच. 11 इंचावरती टिक केलेले आहे आणि मुंडा 10.5 इंच आणि दंडघेर होता 7 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. आणि मुंडा खोली गेलेले आहे 2.5 इंचावरती. आता बाहीचा आकार देत आहे. तर इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर आता मी ब्लाऊज पीस कट करत आहे अस्तरचे पार्ट ब्लाऊजवरती ठेवून. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे.